नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आता ना गुढीपाडवा जवळ आलेला आहे, म्हणजे अगदी आठवडाभरावर आणि वर्षभर सुद्धा असे काही सण असतात ज्या वेळेला आपण घराची साफसफाई करायला काढतो. आणि ह्या साफसफाई मधला मेन विषय असतोय की काही अशी साफसफाई आहे जी खूप किचकट असते. उदाहरणार्थ मार्बलचा देवारा हा ना बायकांच्यासाठी एक मोठा टास्कच असते. कारण देवाऱ्यावर काय होतं, हळदी कुंकवाचे डाग, अगरबत्तीची पडणारी राख, ह्या सगळ्यामुळे ना देवारा हळूहळू करत लाल काळा असा व्हायला चालू होतो आणि तो सहजासहजी स्वच्छ निघत नाही. त्यामुळं आहे तसा देवारा पुन्हा चकचकीत कसा निघेल हा प्रश्न असतो. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आलेले आहे. देवारा स्वच्छ करण्यासाठी मी ना घरातल्याच काही अशा गोष्टी घेते ज्या घरातल्या घरातच आपल्याला त्याचं एक लिक्विड तयार करता येईल आणि त्यापासून देवारा अगदी छान पद्धतीने स्वच्छ करता येईल. ते लिक्विड कसं करायचं, त्यासाठी काय काय घ्यायचं ना ते आता आपण बघूया. मगापासून तुम्ही हा देवारा लांबून बघितलेला आहे. आता तुम्ही बघा, हा देवारा मी जवळून दाखवते. नेमका किती अस्वच्छ होतोय ना ते देवारा अगदी जवळून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं तेलाचे जे डाग पडलेले आहेत, कडेकडेनं असलेला हा चिकटपणा किंवा काळपटपणा हा आलेला आहे. तो कळस जिथं ठेवतो तिथं पडलेला डाग तांब्याच्या ह्याच्यामुळे, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ह्या सगळ्या आपल्या निघून जातील ज्या वेळेला आपण लिक्विडनं तो देवारा स्वच्छ करू. लिक्विड तयार करण्यासाठी ना मी इथे एक काचेचा बाउल घेतलाय. त्यानंतर सनसिल्क शॅम्पूची मी 2 पाकिटं घेतलेली आहेत. त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं शॅम्पूची पाकिटं घेऊ शकताय, कुठल्याही कंपनीची. त्यानंतर मी इनोचं 1 पाकिट घेतलेलं आहे. शॅम्पूचं 1 पाकिटही चालेल, पण जर देवारा मोठा असला आणि व्यवस्थित आपल्याला करायचं असलं ना तर 2 पाकिटं घेतलेली बरी. आणि 1 लिंबू घेतलेला आहे. आता आधी आपण हा शॅम्पू आहे ना ते ह्याच्यामध्ये घेऊया. 2 पुड्या घेतल्या मी. त्यानंतर हा लिंबू आहे ना तो पिळून घ्यायचा. पिळल्यानंतर ना ही लिंबूची सालं जी आहे ती ठेवायची, कारण ही सालं घेऊनच आपल्याला देवाऱ्यावर चोळायची. त्यानंतर इनोचं हे पाकिट आहे ते घालते मी यामध्ये. आणि हे घातल्यानंतर लगेचच हलवायचं आपल्याला हे व्यवस्थित. हे बघा, हे अशा पद्धतीने तयार होते. पाण्याचा मी अजिबात वापर केलेला नाहीये. हे मस्त असं मिक्स झालेलं आहे. हे लिक्विड आहे ना ह्याच्यामध्ये हा लिंबू असा लावून घ्यायचा आणि हे अशा पद्धतीने आपल्याला लिंबू पसरायचा आणि व्यवस्थित असं चोळायला चालू करायचं. हे बघा, तुमच्या लक्षात येईल, पटकन बघा किती थोड्या वेळातच हे फेस आहे तो काळा व्हायला चालू झाला. अशा पद्धतीने ना सगळीकडे आपल्याला हे लावून घ्यायचंय. आता हे जसं घासत जाईल ना तस तसं काळा रंग यायला लागलाय. हे बघा, हा तुमच्या लक्षात येईल की फेस सफेद होता तो कलर बदलत चाललाय त्याचा. आणि जर तुम्हाला लिंबूनं नाही घासता आलं तर एखादा स्क्रब घेऊन सुद्धा तुम्ही हे घासू शकताय, अगदी चिवट असलं तर. ज्यांच्या त्वचेला ना कोणत्याही प्रकारचे केमिकल सहन होत नाही, त्वचा कोरडी पडणे किंवा साले जाणे असं जर होत असेल ना, त्यांनी हाताने न करता हातामध्ये तुम्ही हँडग्लोव्ज घाला आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करा, ज्यामुळे ना कोणत्याही प्रकारचा अपाय आपल्याला होत नाही. हे बघा, इथं अशा जिथं अगदी कोपऱ्यात वगैरे हे आहे ना, जिथं आपल्याला लिंबूनं सुद्धा व्यवस्थित चोळता येणार नाही, तिथं अशा पद्धतीने एखादा स्क्रब घ्या आणि त्याला लिक्विड लावून ना ते अगदी कड्या कोपऱ्यात आपल्याला व्यवस्थित घालून स्वच्छ करता येते. देवारा खराब होऊ नये म्हणून ना आपण ज्या वेळेला अगरबत्ती लावतोय किंवा कापूर लावतोय ना त्यावेळेला साईडला कुठेतरी स्टँड ठेवून अगरबत्ती त्यामध्ये आपण खोचू शकतोय, ज्यामुळं अगरबत्तीची जी राख आहे ना ती देवाऱ्यावर पडणार नाही. अगदी माचीसच्या काड्यासुद्धा कधी कधी तिथं टाकल्या जातात, त्या टाकता कामा नये. त्यानंतर हळदी कुंकवाचे डाग खूप पडतात, कारण आपण तिथंच हळदी कुंकू लावतोय. ते साईडला जर घेऊन आपण फोटोंना किंवा कळसाला लावलं तर देवाऱ्यावर हळदी कुंकू सांडणार नाही. आता माझ्या देवाऱ्याच्या वरचा भाग बघा,
त्यामध्ये ना तुमच्या लक्षात येईल की वरचा भाग खूप खराब झालेला आहे. मी बऱ्याचदा तिथं एक पेपर वर्तमान पेपराची घडी टाकते, पण ह्या वेळेला ती घालता आली नाही मला, त्यामुळं ते खूप खराब झालेलं आहे. ती जर घडी तिथं वर जर एखादा कागद घातला ना तर इतकं खराब होणार नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. देव्हाऱ्यावरील चिवट डागांसाठी ना मी व्हिडिओच्या शेवटी एक टीप दिलेली आहे, ती नक्की बघा. आता आपल्या देव्हाऱ्याला ना मी जे लिक्विड तयार केलं होतं ते तुम्ही बघितलं की आपण संपूर्ण देव्हाऱ्याला घासून घेतलं, काही लिंबूनं घासलं. जिथं चिवट डाग होती ना तिथं मी स्क्रबचा वापर केला आणि त्यानं घासून घेतलं. जोर जास्त लावायला लागत नाही, कारण मुळातच त्या लिक्विडमध्ये छान असं पॉवर असते, त्यामुळे ते आपापच बऱ्यापैकी निकळायला चालू होते घाणची चिकटलेली असते, त्यामुळे स्वच्छ होते बऱ्यापैकी. आता ना एक 10 मिनिटानंतर मी ओल्या नॅपकिननं ते सगळं स्वच्छ पुसून घेणार आहे. आता लिक्विड लावून आपली की नाही 10 मिनिटं होऊन गेलेली आहे. आता मी ना इथे एका बाउलमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एखादं कापड किंवा नॅपकिन असा बुडवून घ्यायचा आणि थोडंसं पिळून हे जे आपण लावलेलं लिक्विड आहे ना ते स्वच्छ करत जायचं. बघा तुमच्या लक्षात येईल, वरचं निघाल्याबरोबरच किती छान दिसायला लागलं लगेच चकचकीत. माझा देवारा ना उंचावर असल्यामुळे आणि देवाऱ्याच्या खाली फर्निचर असल्यामुळे ना पाणी टाकून धुता येत नाही मला देवारा, त्यामुळे मी ओल्या कपड्यानं पुसून घेतला आहे. पण तुमचा देवारा जर जमिनीवर असला आणि तुम्हाला धुता येणं शक्य असलं ना तर तुम्ही भरपूर पाण्यानं देवारा मस्त असा धुवून काढा, त्यामुळं तो आणखीन चकचकीत होईल. आता हे पाणी आपण बदलून दुसरं स्वच्छ पाणी घेऊया पुन्हा नबो ओय. हे बघा, आपण देवाऱ्याच्या कमानी मगाशी स्वच्छ करताना आपल्या लक्षात आलं होतं की त्याच्या ह्या गॅप मध्ये ना बरचसं काळसर असं झालं होतं. जर आपल्याकडे एखादा नवीन टूथब्रश असला ना तर त्याला सुद्धा तुम्ही ते काढू शकताय आणि स्क्रबनं सुद्धा व्यवस्थित असं घासून काढता येतं आणि ते निघालंय आपलं सगळं आणि स्वच्छ झालंय अगदी ते. हे बघा, आता आपला मस्त असा पांढरा शुभ्र देवारा निघालाय आणि अगदी प्रसन्न असं वाटतंय. आणि जर आपण ही स्वच्छता नेहमी केली ना वरचेवर तर आपल्याला खूप त्रास होत नाही. त्या लिक्विडनं सुद्धा घासावं लागत नाही, फक्त लिक्विड लावून 10 मिनिटं ठेवलं ना की स्वच्छ होऊन जाईल. पण तुमचे डाग जर खूप चिवट असले तर मात्र स्क्रबनं थोडासा जोर देऊन घासावं लागेल. अशा पद्धतीनं आपण पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पण पुसून घेतले आणि बरोबर अर्ध्या तासात आपला देवारा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ झालेला आहे. कुठेही काही डाग वगैरे राहिले नाही आणि अगदी पांढरा शुभ्र निघालाय. आणि तुम्हाला जेव्हा दोन्ही देवारे म्हणजे आधी देवाऱ्याचा घेतलेला फोटो आणि नंतर स्वच्छ केल्यानंतरचा फोटो हा जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती फरक पडला त्या लिक्विडवर. आणि आणखीन एक मी गोष्ट सांगते तुम्हाला की माझा नेहमीच मी वरचेवर स्वच्छ करत असल्यामुळे मला इतका त्रास नाही झाला स्वच्छ करताना. पण जर एखादा देवारा मार्बलचा खूप दिवस स्वच्छ केलेला नसेल आणि अगदी काळपट पडला असेल किंवा हळदी कुंकवामुळे वगैरे लालसर झाला असेल ना तर त्या लिक्विडनं तर तुम्ही स्वच्छ कराच. पण त्याही पेक्षा मी सांगेन की रिन आला लिक्विड आहे ना त्यानं सुद्धा डाग खूप छान निघतात. अगदीच एखादा चिवट डाग असेल ना त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट लिक्विड पिळा आणि त्याला घासून घ्या, पटकन स्वच्छ होते, अगदी पांढरं शुभ्र होते. ही तुम्हाला मी एक्स्ट्रा टिप दिलेली आहे. नेहमी ह्यानंच केलं पाहिजे असं काही नाही. ज्यांच्याकडे नाहीये किंवा ज्यांना नाही घ्यायचं ते मी दाखवलेल्या पद्धतीने सुद्धा स्वच्छ करू शकतात. तर अशा पद्धतीनं मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना हेच सांगेन की ह्या वेळेला ना अगदी आनंदाने प्रसन्न मनाने घरातली स्वच्छता करा. मी सांगितलेला पर्याय घेऊन तुम्ही मार्बलचा देवारा वगैरे स्वच्छ करू शकताय. कसलंही टेन्शन घेऊ नका आणि येणाऱ्या गुढीपाडव्याचं मस्त असं स्वागत करा. जसं मी एखादा पर्याय तुम्हाला दाखवला त्याच पद्धतीने तुमचेही काहीतरी असतील आयडिया ज्या घेऊन तुम्ही देवारा वगैरे स्वच्छ करत असाल त्या सुद्धा शेअर करा.
ज्यामुळे आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी असतात त्यांनाही त्याची मदत होईल. अशा पद्धतीनं गुढीपाडव्याच्या मी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना भरपूर अशा शुभेच्छा देते. थँक्यू.